हॅलो एव्हरीवन, आज आपण मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशी भाजी करणार आहोत। तर या भाज्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत आणि ही भाजी जी आहेत अतिशय कमी तेलकट होणार आहेत। त्याचप्रमाणे याला तेल देखील कमी लागणार आहे। तर काही टिप्स सांगितलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण कांदा न चिरता कांदा भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। अत्यंत खूप महत्त्वपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगितलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे याची जी वरची साल होती ती पूर्ण काढून घेतलेली आणि ही किसणीच्या सहाय्याने आपण किसून घेणार आहोत। म्हणजे कांदे जे आहेत अगदी सहजरित्या किसल्या जाते। त्याचप्रमाणे आपण पावशीने कांदा चिरतो, डोळ्यात पाणी येते आणि या पद्धतीने जर तुम्ही भरपूर कांदा चिरायचा असेल तर नक्कीच तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता। त्याचप्रमाणे आपण चिप्स पाडून घेतो ती किसणी आहेत आणि या पद्धतीने आपण पूर्ण कांदे जे आहेत 3 मोठे मोठे ते किसून घेतलेले आहेत। यामध्ये टाकायचे आहेत कोथिंबीर आणि 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे। तर साधारण अर्धा चम्मचच इथे मीठ घ्या आणि व्यवस्थित हे जे मिश्रण आहे मिक्स करून घ्या आणि साधारण 10 ते 15 मिनिट हे रेस्ट करायला ठेवायचं आहे। पाण्याचा जराही थेंब न वापरता ही भाजी कशी बनवायची तर चला मग बघूया आता। तर 15 मिनिट साधारण झालेले आहेत। तर आता आपण बघूयात यामध्ये पाण्याचा वापर का करणार नाही आहोत। तर इथे टाकलेला अर्धा चम्मच ओवा, खसखस, कश्मीरी लाल तिखट 1 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद टाकलेली, मीठ आपण सर्वप्रथम टाकून घेतलेलं होतं। त्याचप्रमाणे कोथिंबीर टाकलेली आणि इथे साधारण 3 चम्मच बेसन टाकून घ्यायचं अगोदर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पाण्याचा थेंब का वापरणार नाही आहोत कारण आपण कांदा जो आहे 15 मिनिट रेस्ट करायला ठेवलेला होता। तर रेस्ट करायला ठेवलेला कांदा त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकायची गरजच लागत नाही। तर ज्याप्रमाणे गाड्यावर भजी मिळतात तर ही भजी जी आहे त्याच पद्धतीने केली जातात, एकदा नक्की करून बघा। तर त्याचप्रमाणे शक्यतोवर बेसन लागल्यास यामध्ये तुम्ही बेसन पीठ पुन्हा ॲड करू शकता। तर अजून मी परत 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। तर यामध्ये थोडं गरम तेल आवश्यकतेनुसार टाका किंवा टाकायचं नसलं तरीही भजी कुरकुरीतच होणार। तर इथे मी गरम तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल, पण गरम तेल टाकलं तर भजी जे आहेत अतिशय कुरकुरीत होणार। तेल गरम होऊ द्यायचं साधारण पहिलेच आणि तेल कमी लागण्यासाठी काय करायचं की गॅसचा फ्लेम जो आहे अगदी लो ठेवायचा नाही आणि अगदी हायसुद्धा ठेवायचा नाही, तर मीडियम ठेवून घ्यायचा आणि या प्रकारे भजी काढून घ्यायची आहे। तर याला खेकडा भजी असे म्हणतात। तर सर्वसाधारण लोकांना असं वाटते की खेकडा टाकून भाजी केलेली असतात, तर नाही। तर याचा जो आकार असतो हा थोडा खेकड्यासारखा असतो, त्यामुळे याला खेकडा भजी म्हटलं जातं। तर बघू शकता मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशी पाण्याचा थेंबही न वापरता कमीत कमी बेसनात त्याचप्रमाणे तेलकट न होता ही भजी आपण बघितलेली आहेत कशी बनवायची। तर अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे। कांदा चिरण्यापासून तर बेसन पीठ किती वापरायचं, काय वापरायचं, त्याचप्रमाणे खमंग होण्यासाठी। तर भजी म्हटलं की मिरची लागतेच आणि पावसाळा सुरू झालेला आहे, रिमझिम पावसामध्ये भजीसुद्धा खाल्लीच पाहिजे, कारण हा पदार्थ जर आपण बनवला नाही तर मग पावसाळ्याची मजाच येत नाही। त्यामुळे सर्वप्रथम म्हणजे पावसाळा सुरू झालेला तर भजी नक्की बनवा आणि या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा। बघू शकता अशी खमंग कुरकुरीत अशी भजी आपण बनवून घेतलेली आहे। ही भजी जर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली तर नक्कीच तुम्ही परतही याच पद्धतीने ही भजी बनवाल आणि अतिशय कुरकुरीत ही भजी जी आहेत पुष्कळ वेळपर्यंत वेळेवर पाहुणे आले असेल तर कमीत कमी वेळात आपण ही गरमागरम भजी नक्कीच करू शकतो। तर ही भजी टोमॅटो सॉससोबत किंवा इमली चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर बघू शकता रेसिपी आपली तयार झालेली आहे। भजीसुद्धा मी फोडून दाखवणार आहेत, अतिशय कमी तेलकट होते आणि त्याचप्रमाणे यामध्ये तेलसुद्धा ही भजी पित नाही। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी प्रगती इझी किचन